जयदीप आपटेची अटक की शरणागती हा प्रश्न निर्माण झालाय। फरार असलेला जयदीप घराजवळ कसा अटक झाला? जयदीपने शरणागती पत्करल्याचा वकिलांचा दावा आहे। पुतळा दुर्घटनेमागची खरी कारणं आता समोर येणार। फरार जयदीपला घराजवळ अटक केल्याच्या दाव्याबाबत मात्र संशय व्यक्त करण्यात येतो। आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपून जात होता कुटुंबात, ते सर्व साफ खोटं आहे। तपास यंत्रणेशी सहकार्य करणं, जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायालयाला सामोरं जाणं न्यायालयाला, हे आता आम्ही ठरवलेलं आहे। अत्यंत गुप्तता पाळली होती कारण याच्यामध्ये खूप घाणेरडं गलिच्छ राजकारण झालेलं आहे। याच्यावरती काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत। त्यामुळे आणखी त्याला कुठले फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेने व्हावं, हाच त्याचा मागचा हेतू होता। कुठली लपाछपी काही करायची नव्हती। शिवभक्तांचा एवढा दबाव आणि एवढा रेटा होता की त्याला त्याचे बॉस हे वाचवू शकले नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे घडलं हे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं। जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी 8 दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलतायत। पळून पळून कुठे जाणार? शेवटी पोलीस आमचं गृहखातं आहे, त्यांनी त्याला अरेस्ट केलेली आहे। त्याच्यावर कडक कारवाई होईल आणि जे काही यापुढे चौकशी होईल, कठोर कारवाई होईल। कुणालाही यामधून क्षमा नाही, कुणालाही सरकार सोडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।